नहीं 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 अरे सॉरी 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 नहीं ऐक ना. हा सत्तू इकडे जीडी सर्कलला ये. नाही 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 ऐक ना सॉरी सॉरी सॉरी. का मारला मी? दीपूला त्रास दिला म्हणून. दीपू नाही रे, मॅडम 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 सारखे दीड दमडीची पोरं तुम्ही स्वतःच्या हिमतीत पोरी पटवायची अक्कल नाही. तुमच्यामुळे तोळा बदनाम होता. नाही 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 परत नाही वाटेला जाणार तिच्या वाटेला जाणार नाही. हिंमत काय तुझी? नाही नाही काय मॅडम आधी तरी सांगायचं ना, तुमची एवढी मोठी ओळख आहे. सॉरी. मॅडम तुम्ही म्हणालात तो गुंडा आहे, मग आपण त्याच्यापेक्षा मोठा गुंडा आहे. फरक फक्त इतकाच, तो छेडतो आणि आपण छेडणाऱ्याला तोडतो. चल सत्तू. आई सांग मला काय करू मी? काही नको, तुला बँकेत जायला उशीर होईल ना बाळा. तुझा माझं झालंय सगळं. काहीतरी अगं नको, झालंय माझं सगळं राणी. बरं मला सांग, तू निदान चहा तरी घेतलायस का? हो माझं झालं, घेतलाय मी. ती दीदी पण नाही. दीदी अगं झाली का तुझी आंघोळ? आटप लवकर. मालती, ए मालती,
अगं आई तुझे हे बोलतच जा ना. दीदी काय तुझा चेंगटपणा? किती उशीर? ते खोबरं किसून घे जा. हो मालती करते मी. अहो हो हो आले. काय झालं एवढं हाका मारायला? काय झालं? काय घरात एवढी मोठी जोखीम आहे आणि तू दारं उघडी टाकतेस म्हणजे काय? काय कळतं की नाही तुला? अहो कामात होते जरा. अगं काय झालं? अगं काय झालं? अगं किती लागलंय. अगं नाही ठीक आहे आई. काय ग तुला सांगितलं होतं ना खोबरं किसायला? काय झालं? काय हे बघा ना किती रक्त. ए मालती, तुला माहितीये मला रक्त बघताना त्रास होतो. छे छे. हे आई ए ताई, अरे बँडेज आण लवकर. ए तू उभी काय का? हळद आण जा. अगं आई ठीक आहे. बरं काय झालं? दीपू काय झालं? अगं काय झालं? बा खालं ना. लाव पटकन. हा आता आणली का? हा हो हो. ओ गो बाळा. ओ हळू. हा हळू ग सानू. हळू लाव ग. दुखतंय का रे बाळा? झालं. हा या दीदीचं कसं होणार आहे लग्नानंतर कोणास ठाऊक. हिला सांगितलं होतं मी खोबरं किसायला. तिने दिलं दीपूला. अगं आई तिची काहीच चूक नाहीये. मीच म्हटलं तिला मी करते म्हणून. उंदराला मांजर साक्ष. आता तू प्लीज आगे तेल ओतू नकोस. आणि मी जरा आवरते. बँकेत जायचं ना तो उशीर होईल परत. पण अगं ते आम्ही आवरतो तुझं. जा. घेते मी. तुमच्याऐवजी दुसरं कोणी असतं ना तर सहकुटुंब पोहोचलं असतं बँड घेऊन विमानतळावर नयनच्या स्वागताला. आमचा नयन थेट अमेरिकेहून आला आणि त्याच्या स्वागताला चिट पाखरू पण नाही. फक्त हे आणि मी. किंमत नाही हो देशपांड्यांना अमेरिकन जावयाची. हॅलो देशपांडे आहेत का? दे फोन त्यांना. हा नमस्कार. देशपांडे साहेब, जे काही झालं ना ते बरं नाही झालं. अहो आमच्या नयनला घ्यायला मुलीकडून कोणीच नव्हतं. नाही तसं काही नाहीये. तसंच आहे. आता सारवासारव करू नका. कोणी दुसरा मुलगा असता ना चिडून गाडी वगैरे मागून बसला असता. पण आमचा नयन गाय आहे हो गाय. म्हणून त्याने हा अपमान सहन केला. काय हो नाही बरोबर आहे. ते आता सोडा. आता मी काय सांगते ना ते ऐका. तुम्ही रीत पाळली नाही पण आम्ही पाळतोय ना. आज आम्ही नयनला घेऊन शलाकाला भेटायला तुमच्या घरी येतोय. म्हणजे कसं येऊ आणि रात्री जेवूनच जाऊ ना. तेव्हा तरी जावयाचा मान राखायला एखादी छान अमेरिकन डिश बनवा. नयनच्या अमेरिकन स्टँडर्ड नुसार जेवण हवं. कळलं? हो बनू. ठेवू का? हो. हा. अगं ऐकलंस का? जावई बापू येणार आहेत आपले जेवायला. काय? वाव जीजू येत आहेत. दीदी काहीतरी रात्रीच्या जेवणासाठी अमेरिकन डिश बनवा. अमेरिकन? बाई दरवेळी हे अशा अचानक येतात. मला तयारीला उसंतच मिळत नाही. ए ताई हे ठेव ग. आणि ते अमेरिकन डिश म्हणजे नेमकं काय बनवायचं? हे बघ काळजी नको करू. अमेरिकन चॉप्सी बनवू. हा काय असतं ते? आई 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 हे बघ तू ना आधी शांत हो. पॅनिक होऊ नकोस. आणि ताई आहे दीदी आहे मी आहे. आम्ही करू सगळं मॅनेज. तू टेन्शन घेऊ नकोस. पण तू मग संध्याकाळी लवकर ये. मी लवकर आहे. ठीक आहे. काय काय लागतं ग त्याच्यासाठी? मी निघते. हो लवकर या बेटा. हा मी सांगते. दीपू ऐक ना. ते अगं आज ते कानविंदे येणार आहेत ना घरी. तर मग अहो बोला ना तुम्ही. हो ही पैशाची बॅग आज घरी आणू नकोस. थोडक्यात कधीच आणू नकोस. अगं त्या स्नेहलता ताई मागच्या वेळेस पैसे बघून कशा वागल्या माहिती ना तुला. हो आई आलं माझ्या लक्षात.
मी नाही आणणार आज कॅश घरी. येऊ मी येते. अहो मी काय म्हणते, पैशांची सोय झालेली नाहीये आपली. दागिने गहाण ठेवण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाहीये आता. गणपती होऊन गेले आणि शाळेतूनही काही व्यवस्था झालेली नाहीये. म्हणून म्हणते ते नंतर बघू. आता ते नयनराव येत आहेत ना, त्यांच्या स्वागताची तयारी करूया. चल. चहा. मे आय कम इन सर? या या. सर कॅश. वा 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 वा, आली रे देवा, लक्ष्मी आली. बरं सर, एक सांगायचं होतं. सांगा सांगा, सांगायला पैसे थोडीच पडतात काय काय. ह्यापुढे मला कॅश नाही घेऊन जाता येणार घरी. घरचे खूप टेन्शन मध्ये येतात. हो, अहो वेळेत रिकव्हरी करा आणि वेळेत बँकेत भरा. मी कुठं नाही म्हणतोय. असं तुमच्या स्पीडनी रिकव्हरी केली ना, त्यामुळे वेळ लागतो आणि मग बँकेत कॅश भरता येत नाही. कॅश घरी घेऊन जावी लागते. प्रॉब्लेम तुमचा आहे, बँकेचा नाहीये. कसं आहे, तुमच्या सोयीसाठी बँकेत रात्रपाळी नाही सुरू करू शकत मी. पण सर, पण बिन नसतं बँकेमध्ये, काही लक्षात ठेवा. शी, कसला घाणेरडा चहा आहे. गणपतराव, अहो कसला चहा पाजलात मला. काय म्हणजे सुरुवातीला चव बरी होती, पण हे काय. हे बघा, एक काम करा, ती चहा पावडर ती बदलून टाका. काय हसायला काय झालं? तर ते काय नाही, जमणार नाही. रिकव्हरीचे पैसे वेळेत जमा करा, नाही तर घरी घेऊन जा. ओके सर. देशपांडे बाई, तुम्ही एक काम करा, आज ही लिस्ट कम्प्युटरवर एंटर करा आणि मग जा रिकव्हरीला. इंदिरा, मॅडमच्या हाताला लागलं यार. मग अरे मग काय विचारायला नको का, कसं लागलं, काय लागलं. काय गरज आहे. हा जो चेहऱ्याचा नक्षा बदललाय ना माझ्या, तो तिच्यामुळेच बदललाय. मग ती आली का विचारायला किती लागलं सर तुम्हाला, इंद्राजी कसे आहात आता तुम्ही. नाही ना, आपल्याला काय गरज आहे. अरे तरी पण हे सत्तू, अक्कल नको शिकवसा मला. एवढे दिवस लोकांना हाणत होतो तर केसालाही धक्का नव्हता लागला माझ्या, आणि आता हिच्या मॅटर मध्ये फुटलो मी. हाताला लागलंय ना, करेल तिचं ती मॅनेज. आपल्याला काय. इंदिरा ऐक ना, इंदिरा.
हॅलो दीपू, आई बोलतीये. हाय बोल ना. ते संध्याकाळचं लक्षात आहे ना, वेळेवर यायचंय हा घरी. होय. दीपू, एक महत्वाचं, ती रोकड घरी आणू नकोस. हं? नाही आणणार, नाही आणणार. बरं, हात कसा आहे ग तुझा? दुखतोय का अजून? आई मी ठीक आहे, मी तुला करते ना फोन. मी कामात आहे, मी करते फोन. हा बाय. ऐकूनच घेत नाहीत पूर्ण. कधी होणार आहे हे काम? वेळेत नाही झालं ना तर रिकव्हरी लेट. मला कॅश घरी घेऊन जावी लागेल. मॅडम, रिकव्हरीला निघूया? नाही, हे काम झालं की निघू. डेटा एंट्री सोपं काम आहे. स्किलचं काम. मारामारी करणं इतकं सोपं नाही. हो, फाईल. डन. मॅडम, फायटिंग असो की टायपिंग, स्किल दोन्ही मध्येही लागतं. चला.